राज्यात पोलिसांचा धाक राहिला नाही की काय असा प्रश्न उपस्थित होतोय। कारण मुंबईतील कांदिवलीत गुंडांनी थेट पोलिसांनाच मारहाण केल्याची घटना समोर आली आहे। कांदिवली पश्चिमेत एकता नगर परिसरामध्ये 2 गटात हाणामारी झाली आहे। ही माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचले। त्यावेळी पोलिसांनी वाद सोडवण्याचा प्रयत्न केला, मात्र गुंडांनी थेट पोलिसांच्या वर्दीलाच हात घालत कपडे फाडण्याचा प्रयत्न केला। काही गुंड पोलिसांना अडवताना आणि त्यांच्याशी वाद घालताना त्यांच्यावर हात उचलताना दिसून येत आहेत। यावेळी काही गुंडांनी तर पोलिसांची कॉलर पकडल्याचं दिसून येत आहे। दरम्यान या घटनेमुळे कायदा व्यवस्थेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला। गलत है सर, ये गलत है ना, तो दोनों तरफ से इंसाफ रखो। पोलिसांवरती हल्ला करण्याची मजल होते या गुंड प्रवृत्तीच्या लोकांची। गेल्या काही दिवसांपासून आपण पाहत असाल कांदिवली चारकोप परिसरामध्ये कायदा सुव्यवस्था हा पूर्ण मोडकळीस आलेली आहे। कायद्याचा धाक राहिला नाही, पोलिसांचा धाक राहिलेला नाहीये। 6 वर्षाच्या मुलीवरती एक उत्तर भारतीय मुलगा रेप करतोय। हे का होतंय? पूर्णपणे नशेची आहारी गेलेले आहे। या ठिकाणी परिसरामध्ये पोलिसांचा धाक नाही। वारंवार आम्ही तक्रार करतो। या ठिकाणी एमडीचं मोठं रॅकेट पकडलं होतं। मालवणी पोलीस स्टेशन इथे करून जवळजवळ 3-4 करोडचं एमडी मिळालेलं। मग इकडचे पोलीस काय करतायत?